प्रवेश गेटकडे. प्रवेश गेट आहे, इथून समोर आपण जाणार आहे सरळ मंदिराकडे. तुम्ही जर फोर व्हीलरनं आले तर फोर व्हीलरची पार्किंग मंदिराच्या या परिसरात केलेली आहे आणि बाईकसाठी पार्किंग ही पुढे मागून रस्ता जाते, त्या साईडने आपण बाईक पार्क करू शकतो. तर तिथे आपण आपली बाईक पहिले पार्क करून घेऊ, त्यानंतर मग पुढला परिसर तुम्हाला दाखवतो. असा हा मंदिराचा परिसर आहे. इथे काही असे कोल्ड्रिंक वगैरे घेण्यासाठी दुकानं वगैरे दिलेले आहे, बनवलेले आहे. इथे लोकांचा असा भव्य दिव्य परिसर आहे. इथे आपला छोटा मोठा कार्यक्रम करण्यासाठी असा सभागृह असा उभारलेला आहे. सभागृहात देखील बघू शकता. तसेच काही असे पूजेचे सामग्रीचे विकत घेण्याकरिता दुकानं वगैरे असे लागलेले आहे. आणि जर तुम्हाला इथे यायचे असेल तर हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यामध्ये निघोज या गावी आहे. या गावाचं वैशिष्ट्य असं की त्या कुंडाच्या पलीकडे आपलं अहमदनगर जिल्हा आहे आणि इकडल्या साईडला आपल्या या साईडला पुणे जिल्हा आहे. तर या दोन्ही जिल्ह्याच्या मधोमध असलेलं असं हे ठिकाण आहे. असं छानसं ठिकाण आहे. इथून मधातून नदी वगैरे गेलेली आहे. मंदिराचा परिसर असा खूप सुंदर असा बनवलेला आहे आणि सगळीकडे असं स्वच्छता वगैरे पूर्णपणे आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टद्वारे इथे काय माहिती वगैरे दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. सगळे मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्याबरोबरच असे मनमोहक दृश्य समोर दिसते. तसेच दगडांना कोरून ही नदी वाहत आहे. त्या दगडांवरती पूर्ण कोरलेचे निशाण आहे. तर आपण या पूर्ण परिसराचा सिनेमॅटिक व्ह्यू बघूया की कसा आहे.
पर्यटन आणि भाविकांसाठी काही महत्त्वाची सूचना दिलेली आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. एक दिवसाच्या ट्रिपकरिता अशी मस्त अशी जागा आहे ही. लोकेशन असली भारी आहे ना. इथे असे कुंड वगैरे असे पाण्याचे फवारे वगैरे करण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे. ते रामकुंड आहे. असे वेगवेगळे असे कुंड असे बनवलेले आहे इथे. आणि ट्रिपसाठी म्हटलं फॅमिलीसाठी एक नंबर जागा आहे. फुल फॅमिलीसाठी फुल एन्जॉय करण्यासारखी अशी जागा आहे. आणि पाण्याने असे दगडे कसे काय कोरले गेले असणार, किती जुनं असणारी नदी वगैरे सगळा परिसर. इथे परिसरात असा झुलता पूल असा उभारला गेला आहे. हा पूल असा झुलत आहे. याला केबलनी असं बांधून असा मस्त तयार केलेला आहे. आपण बघू शकता असं इथून व्ह्यू कसला भारी येतो. इथे दोन्ही साईडचे दोन्ही पण मंदिर असे छान बघता येते. वरतून नदीचा पण पूर्ण आपण व्ह्यू घेऊ शकतो. तुम्हाला इथे खायचं वगैरे काही घ्यायचं असेल तर इथे सगळं काही दुकान वगैरे अवेलेबल आहे. तुम्ही इथून काही घेऊ शकता. आणि तिथे समोर काही पूजेचं सामान वगैरे लागलं तर त्याचे पण स्टॉल समोरच आहे. इथून तुम्ही ते सगळी खरेदी करू शकता. चला तर मग आता आपण घराकडे परत जाण्यासाठी निघालो आहे. कारण अंधार वगैरे पडत आहे. सो आपल्याला थोडं लांब जायचं आहे. तर मग आता आपण निघूया. तर मी हा छोटासा ब्लॉग बनवण्याचा ट्राय केला. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग आपण असेच व्हिडिओ बनवत राहू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. चला बाय.